शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, एक सोयाबीन कापूस अनुदानाच्या 10,000 रुपयांसाठी ई-केवायसी बंधनकारक, प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे मिळणार। पुढली मोठी बातमी निघते, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट। पुढली मोठी बातमी निघते, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 7.5 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रिम म्हणून मिळणार। पुढली मोठी बातमी निघते, केंद्राकडे काही मागितलं की लगेच मिळतं, राज्यातील पूरग्रस्तांना 1492 कोटींचं पॅकेज जाहीर, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत 11,836 शेतकऱ्यांना मोठा लाभ। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणीची दिवाळी दणक्यात, याच महिन्यात येणार लाडक्या बहीण योजनेचे पैसे, अजित पवारांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, वंचित बहुजन आघाडीचा दावा। पुढली मोठी बातमी निघते, प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने 1,927 कोटी रुपये मंजूर केले आहेत, येणाऱ्या काही दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। पुढली मोठी बातमी निघते, अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचं सावट, दुष्काळी सुविधा लागू होणार, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांची लूट, युरियाच्या बॅग मागे विक्रेत्यांची नफेखोरी, शेतकरी मात्र अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते, होऊ द्या खर्च, केवळ अनुदान वाटपाच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी 128 कोटी रुपयांचा खर्च, तिजोरीत पैसे नसताना राज्य सरकारची उधळपट्टी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना घटस्थापनेच्या मुहूर्तावर नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं 5 ऑक्टोबरला होणार वितरण, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।